सीईडी सेकंड अटेम्प्ट मध्ये काही त्याला 100 प्लस जायलाच पाहिजेत. 100 प्लस म्हणजे 95 प्लस. कुणासाठी? मॅथ्स वाल्यांसाठी. आणि बायोवाल्यांसाठी तर आता काय संपलेलाच आहे वेळ. बायोवाल्यांनी काय करायचं की 2 दिवसात फक्त रिव्हिजन, फॉर्म्युले लिहायचे, बायोच्या डायग्राम काढायचे आहेत. बायोला 120 प्लस इझी जातात. अगोदर मॅथ्स वाल्यांसाठी काय 100 प्लस म्हणजे 95 प्लस ठरलेत, काही करा. ऑलरेडी मुलं एक कमी बसलेतच आता, त्यामुळे 100 प्लस जाणं काय अवघड नाहीये. फिजिक्स मध्ये 25 मार्क्स लागतील. आता तुम्ही म्हणणार 25 कसे आहेत? फिजिक्स मध्ये 25 पाडण्यासाठी 20 क्वेश्चन्स, 20 क्वेश्चन फिजिक्स मध्ये असे असतात, थेअरी आणि फॉर्म्युला बेस. काही करा, सिंपल सिंपल फॉर्म्युल्यांमध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर 20 क्वेश्चन सुटणार आहेत. त्याच्यासाठी थेअरी आणि फॉर्म्युले दोन्ही मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये, ऍप्लिकेशनची लिंक आहे बघून घ्या. आणि उरलेल्या 30 मध्ये सगळ्याला बी आणि सी जरी ठोकला तरी 5 मार्क्स मिळणारच आहेत. केमिस्ट्री कंपॅरेटिव्हली 30 जातो का? इनऑर्गॅनिकची थेअरी आहे, ऑर्गॅनिक मधल्या काही रिएक्शन. फिजिकल्स मधले तुम्हाला न्यूमरिकल थोडेसे टफ वाटतील. इनऑर्गॅनिक लक्षात राहत नाही असं नाही, टेक्स्टबुक करा आहे अशी एक्झामला येणार आहे. मॅथ्स त्रास देतो. मॅथ्स टार्गेट माझं आहे 50. तुम्ही म्हणणार अबाव 100 चालले, जाणारच आहेत. कुठंतरी 2-4 क्वेश्चन चुकतील असं मी अज्युम करतोय सिंपल मिस्टेक्स मुळे. 50 मॅथ्सला कसे जातात? सिंपल चॅप्टर्स, लॉजिक, मॅट्रायसेस, लाईन, 11वीचे सिंपल चॅप्टर्स करून चला. तुम्हाला असं वाटेल की टफ चॅप्टर डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन नाही केला आता तरी चालेल, कारण आता वेळ नाहीये ना. हे चॅप्टर सुटले तरी ह्यातल्या ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन सोपे सोपे क्वेश्चन्स येतात. प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल, हे सोपे चॅप्टर करून चला, 50 मार्क्स मिळणार आहेत. मग कोनिक सेक्शन 11वीचा किंवा फंक्शन टफ जातोय, हात नाही लावला तरी चालेल. ज्यांनी केलंय ते 120, 25 प्लस जाणारच आहेत. 150 म्हणजे टॉपर आहात तुम्ही. सो 100 प्लस जाण्यासाठी काही अवघड नाही, सिंपल गोष्टी करा. खूप मोठ्या गोष्टी करण्याच्या आणि नवीन चॅप्टर करण्याच्या नादाला लागू नका. सिंपल ठेवा गोष्टी, ऑटोमॅटिक स्कोर होतोय.